सो व्हॉट इज अप, दिस इज युअर कॅप्टन बीर. सो भरपूर लोकांचा मला प्रश्न पडतो की सर तुम्ही अनालाइज कशी करता, तुम्ही ट्रेड कसा काय घेता आणि तुम्ही मगाशी ट्रेड घेतलेला त्या ट्रेडचं लॉजिक काय होतं. सो बेसिकली मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपलं ट्रेडच्या मागे जास्त काय लॉजिक नसतंय. एकदम सिम्पल लॉजिकली वरती आपण ट्रेड करतो, जास्त कॉम्प्लिकेट करत नाही. आणि त्या सिम्पल लॉजिक मध्ये तुम्हाला ट्रेड कसा काय घेतला हे मी तुम्हाला चार्टवरती एक्सप्लेन करतो. आणि मग तुम्ही ठरवा की कितपत हा ट्रेडचं लॉजिक बरोबर आहे, कितपत चुकीचं आहे, तुम्ही मला सांगा. ठीक आहे. या ओके. सो H4 ची एक लेवल होती आहे इथं. H4 च्या लेवलमध्ये तुम्ही इथं बघू शकता एक एरिया ऑफ इंटरेस्ट होता. एरिया ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय की एखाद्या एरियाला मार्केट मॅक्सिमम टाइम रिस्पेक्ट करतं, त्याला म्हणतात एरिया ऑफ इंटरेस्ट. सो बेसिकली मी हा लॉजिक वरती हा ट्रेड घेतलेला. तर तुम्ही बघू शकता ह्या ट्रेडवरती ह्या इथं एक लेवलला ब्रेकआउट झालेला आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केट रिटेस्टला आले, वरती गेले. पण काही एरिया हा अनमिटिगेटेड होता. अनमिटिगेटेड म्हणजे काय, त्या झोनला मार्केट टॅप नाही केलं, असा एक झोन होता. त्यावरती मार्केट परत यायची वाट बघत होतो आणि मार्केट त्यावरती आलं. आणि जी लंडन सेशनची जी लिक्विडिटी होती ती स्वीप व्हायचा वाट बघत होतो. जशीच लिक्विडिटी स्वीप झाली, मार्केटने एक रिजेक्शन कॅन्डल बनवली. रिजेक्शन कॅन्डल म्हणजे कशी, इकडे दाखवतो मी. ज्या कॅन्डलला एक खालच्या बाजूला मोठी वीक आहे आणि त्यानंतर त्याची क्लोजिंग जे आहे ते अप साईडला होते, म्हणजे जसे की ह्या इथं झालेली आहे. सो त्या ट्रेडच्या बेसवरती, त्या कॅन्डलच्या बेसवरती मी इथे एंट्री घेतली आणि माझं जे टार्गेट होतं 40 पिपच्या रिस्क वरती मला 160 पिपचं टार्गेट मला हे इथं भेटलेलं आहे. आणि आपण अर्थातच ह्याला म्हणू शकतो की एक 1:4चा आपण ह्यामध्ये टार्गेट अचीव्ह केलेला आहे. दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. असे जर अनालाइज वरती अजून तुम्हाला वाटतंय की बाबा आपण व्हिडिओ काढले पाहिजेत, तर तुम्ही मला ह्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मला टेक्स्ट करून पण तुम्ही सांगू शकता. थँक्यू.